जाडीमुळं तुमच्या बाकी अवयवांवरती प्रेशर येतं, म्हणजे नक्की काय होतं? एखादा नॉर्मल व्यक्ती आहे, त्याचे जॉईंट्स जे आहेत ते तेवढं नॉर्मल वजन बेअर करू शकतात. त्या व्यक्तीने समजा 40-50 किलो वजन गेन केलं, त्याचे जे गुडघे आहेत, नी जॉईंट जे आहेत किंवा हिप जॉईंट जो आहे तेवढं एक्सेस वजन त्यांना बेअर करावं लागणार आहे. जॉईंट सरफेस जे आहे ते घासले जाणार आणि त्याच्यामुळे ते जॉईंट सरफेस लवकर खराब होणार, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस वगैरे म्हणतो. जे आपण म्हणायचो की गुडघ्यांचा त्रास, कमरेचा त्रास हा म्हातारपणाचा जो त्रास आहे तो अगदी यंग लोकांमध्ये सुद्धा दिसायला येतो. त्याच्या मागचं कारण हे की तेवढं एक्स्ट्रा वजन त्याची बॉडी किंवा त्याचे जॉईंट्स बेअर करतायत. समजा एक नॉर्मल ट्रक आहे, ती नॉर्मल रस्त्यावरून चालते तर एकदम व्यवस्थित चालू शकेल, पण आता तीच ट्रक जर समजा पूर्णपणे लोडेड आहे, जेव्हा ती लोडेड असेल तेव्हा नॉर्मल रस्त्यावर सुद्धा स्लोच चालणार आहे कम्पेअर्ड टू जेव्हा ती एम्प्टी असेल किंवा नॉर्मल त्या ट्रकमध्ये जेव्हा एक्स्ट्रा लोड भरलेला नाही आहे. तेच समजा ट्रक घाटात जसं चढत असेल किंवा ते कम्पेअर टू एक व्यक्ती पायऱ्या चढत असेल, त्या पायऱ्या म्हणजे घाट आहे समजा, तर घाटात चढताना ती ट्रक एकदम पहिल्या गिअरमध्ये हळू ऊ करूनच चढू शकते, फास्ट चालूच शकत नाही. तेच सिमिलर आहे. लठ्ठपणा असलेला व्यक्ती, ओबीज इंडिव्हिज्युअल पायऱ्या चढताना सुद्धा नॉर्मल चढूच शकत नाही, त्याला दम लागणार, त्याला धाप लागणारच आहे. जर त्या ओबीज इंडिव्हिज्युअलने जर वजन कमी केलं तर तो सुद्धा हेल्दी होऊन जाईल आणि त्याची जी रिस्क वाढलेली आहे बाकी आजार होण्याची ती रिस्क सुद्धा कमी होऊन जाईल.